कंबरदुखीचा, पाठदुखीचा त्रास तुम्हाला जाणवायला लागला असेल तर या आंब्याच्या वाळवलेल्या कोळीचा सांगितल्याप्रमाणे वापर करा, तुम्हाला आराम वाटेल. या आणि अशा अनेक घरगुती उपायांच्या माहितीसाठी आरोग्यदायी आयुर्वेदला लाईक आणि फॉलो करा. आपण एका आंब्याची कोय उन्हामध्ये सुकवून तिचे तुकडे बनवून खलबत्त्यामध्ये ठेचून पावडर बनवून घ्यायची आहे. एका स्थितीत जास्त वेळ काम केल्याने किंवा प्रवासामुळे कंबरदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतो. आता तयार झालेली ही पावडर एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये साधारण अर्धा कप एवढे मोहरीचे तेल घ्यायचे आहे आणि हे व्यवस्थित गरम करून कढवून घ्यायचे आहे. अनेक महिलांना मासिक पाळीदरम्यान कंबरदुखी, पाठदुखी जाणवते. अशा वेळी देखील हा उपाय अत्यंत गुणकारी ठरतो. आता हे तेल कोमट झाल्यानंतर याने कमरेची, पाठीची मालिश करायची आहे. दिवसातून 2 ते 3 वेळा हे तेल कोमट करून याने मालिश केली तर कमरेचे दुखणे, पाठीचे दुखणे, सायटिका नस दबली गेल्यामुळे पायाला मुंग्या येत असतील, पायांना वेदना होत असतील तर हा आयुर्वेदिक काढा बनवून पिल्याने तुमच्या सायटिकाच्या वेदना निश्चितच कमी होतील. फक्त आरोग्यदायी आयुर्वेदला लाईक आणि फॉलो करा. हा काढा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पारिजातकाची 2 ते 3 ताजी पाने. एका भांड्यामध्ये 1 ग्लास एवढे पाणी घ्यायचे आणि स्वच्छ धुतलेली पारिजातकाची पाने त्यामध्ये ॲड करून 2 ते 3 मिनटे ती उकळून घ्यायची. पाणी साधारण अर्धे झाल्यानंतर किंवा 1/3 झाल्यानंतर उकळवणे थांबवायचे आहे आणि यानंतर ते गाळून घ्यायचे आहे. सकाळी सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळच्या जेवणाआधी अर्धा तास आधी हे प्यायचे आहे. सायटिकाच्या वेदना थांबवणारा हा उपाय तुम्ही एक वेळा अवश्य करा आणि गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.